गुड इव्हनिंग सगळ्यांना. आज आम्ही परत आलेलो काहीतरी नवीन रेसिपी घेते. सांजेचे वाजल्यान 7:30 आणि आम्ही बनवणार आहोत आज पिझ्झा. आणि या टायमामध्ये जाम भूक लागते सगळ्यांना. सो आमची सांगती हाय टियारा जी आता येणार आहे थोड्या टायमामध्ये. आणि आम्ही पिझ्झा स्टार्ट करणार आहोत करायला. ती आता सध्या काहीतरी नाक्यावरती गेले तवरेन ती येईपर्यंत मी पिझ्झाचं डो आटा असते तो मी मलूनशी ठेवीत आहे. आणि तत्पर्यंत ते थोडंसं रेस्ट करायला ठेवीन. त्या टायमापर्यंत आम्ही दोघी जणी सगळं कटिंग करून सलामी वगैरे सगळं सगळं रेडी ठेवू. आणि मग जेव्हा आम्ही ते बनवायला घेऊ तेव्हा आम्ही कंटिन्यू करू आमचं. खूप टायमाच्या मगशी व्लॉग बनवायला घेतलं असं बरं वाटते. सो ॲज यू कॅन सी 2 झारं आमची ॲड झाले किचनमध्ये. ते मम्मीला कोणीतरी गिफ्ट दिले. खूप बरं दिसते ना झारं. किचनमध्ये एक चांगला पॉझिटिव्ह वाईब येते असं काय असलं का. मला ते खूप बरं वाटते. सो लेट्स सी कसं करूया. आता पिझ्झा घरगुती असणार आहे, एकदम प्रोफेशनल नाही, डॉमिनोज सारखा, बट आम्ही नॉर्मलच पिझ्झा बनवणार आहोत. आता ते आटा करायसाठी एक टोप लागेल गरम करायला. थोडंसं वॉर्म वॉटर सांगितलंय. वॉर्म वॉटरमध्ये आम्ही ते यीस्ट आणि शुगर थोडंसं मिक्स करून ठेवू. जिथपर्यंत पाणी आमचा बॉईल होते तिथपर्यंत मी सॉल्ट काढते, कारण आमचं नमक खपलंय. आम्ही आज बाजारात गेलतो टियाराशी, तेव्हा आम्ही सॉल्ट आणला तर थोडं खपलंय आमचं, तर ते भरूनशी घेते. आणि आजकाल जास्ती पिंक सॉल्ट वापरायचं घेतलंय लोकांजून. आय डोंट नो काय कोणचे फायदे आणि कोणचं नुकसान आहे. ते सगळं सारखंच आहे, काय फायदा नाही. तेवढं बी करा, ती खाली स्टाईल आहे. काला नमक, पिंक सॉल्ट येते तत्पर्यंत आम्ही आता तयारी करत आहोत. थोडं सगळं सामान काढून ठेवते मी. बाय द वे व्हॉट विल नीड इज जिंजर गार्लिकचं काय आहे पावडर आहे. ऑरिगॅनो तर लागेलच. अँड ऑल्सो चिली फ्लेक्स लागेल. आणि यीस्ट लागेल. यीस्ट खंबीर काही ठेवले तिने, ती पोरीलाच माहिती. आईली कशी सांगेल आपल्याला. डीमार्टला काय पोचलो नाही, ते माहीत नाही पिझ्झा कैसा होणार आहे या चीजची. सध्या मी हे चीज आणल्यान अख्खे उतना आणि अख्खे नाक्यावरती मोझरेला चीजचा पॅकेट मला कैलाच मिळलं नाही. तुम्हाला माहिती असेल काही मिळते तर मला सांगा, म्हणजे नेक्स्ट टाईम मी त्यांना चीज आणीन. मला मिळलं ते की खणान ठेवील तर ते ड्राय यीस्ट. आणि मग आम्ही आणलं तर पिझ्झा सॉस अँड या काय आहे बेकिंग पावडर. ते आटा बनवासाठी बेकिंग पावडर लागेल. ते या सगळं आम्ही रेडी ठेवले. ती आईली का तिला भाजी कापाची कामं देते, तवरेवर मी सगळं यीस्टचं वॉटर अँड ऑल रेडी करून ठेवते आट्यामध्ये घालायला. आता पाण्यामध्ये यीस्ट घालते. सगळं पोर करायला लागले. ड्राय यीस्ट आपलं वायलं असते आणि बेकरीमध्ये मिळते ते वलं वायलं असते. याच्यामध्ये थोडंसं घालते या एवढं 1 स्पूनपर्यंत टाकेलं मी. आपण त्याला मिक्स करू थोडंसं, म्हणजे त्याचे लम्स नको रेवाला. याच्यामधील साखर आणि मीठ घालायचं आहे थोडं थोडं. तरी लम्स रेल्यान जाईल का नाही. मिक्सिंग करीत राहायला लागेल. आता आपण आणलेलं मीठ आहे, मीठ इलाच आहे आमचे स्टेक सॉल्ट, थोडासा सॉल्ट अँड थोडासा शुगर. थोडंसं टेस्टी लागते ना ब्रेड खावायला, तेव्हा असं आपलं टाकायला आहे. थोडंसं त्याला मिक्स करून थोडं टाईम रेस्ट करायला देऊ. बी मी एका व्हिडिओमध्ये बघितलं, त्याच्यामध्ये असंच होतं.
लेट्स सी. आणि आपल्याला घेवायचा आहे 2, मी निओ कप घेतलाय, 2 कप मैदा. हे झालं 1 कप. आणि या 2nd कप. आय थिंक भरपूर झालं, याचा असला मोठा पिझ्झा होईल. एक्स्ट्रा ओव्हर केलं का ते जास्ती देते आणि मग कोण खाणार नाही. खराब झाला का मग ते टाकायला लागेल. या आट्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकायला सांगितलं होतं एके व्हिडिओमध्ये. आणि माझ्या भावांनी ऑलिव्ह ऑइल दिलं तर US शिम पाटील आहे वेलंजून, तो त्याचं दिलेलं ऑइल मी थोडंसं घालते. इट्स गुड फॉर हेल्थ. 4 स्पून टाकीते, थोडंसं बरं आहे, हेल्दी, नॉट बॅड. ऑइल टाकलं आणि आता ते आपण जे मिक्स केलं यीस्ट अँड ऑल ते आपण टाकू आता त्याच्यामध्ये. जास्ती जाईल वाटते पाणी, बट मी ॲडजस्ट करते त्याच्यामध्ये. आता मी जरा हात धुवून येते, मला लागेल ना. हात आता मी साफ धुविले. आणि लेट्स सी, हे थोडं थोडं घालायचं आणि आटा हे करायचं, थोडं थोडं घालायचं. थोडं थोडं घातलं का आपल्याला समजेल अंदाज. नाही ते मग माहिती पडले गुलगुले बनवायचे लागतील याचे. सो मी सध्या थोडं थोडं घालते आणि त्याला मिक्स करते, बट आय थिंक बरोबर होईल. लेट्स सी. मैदा जरा प्रॉब्लेमॅटिकच असते, चिकट स्टिकी. चपाती आणि रोटीच्या आट्याशिवाय थोडासा डिफरंटच असतो. अँड हिअर वी गो. चला. अजून तियारा आयली नाही, कवशी येईल. ती ॲक्च्युली गेले उतना नाक्यावरती. ती आयली का तिला कामाला लायते, कांदे कापाला, कॅप्सिकम कापाला, तिचं जे घालायचं आहे ते कापाला. त्यामध्ये घालणार होती मी ऑलिव्स. हिने मला घेवायला दिलं नाही, हे माऊलीनी. ते बोलते आय डोंट वॉन्ट ऑलिव्स, आय डोंट लाईक ऑलिव्स, डोंट पुट मच भाजी. ते मग सलामी आणले, सलामी आणि चीज. ते असंच आवडते पोरांना, भाज्या बाजूला करतात आणि खातात. आता हे थोडंसं नीड करून मला ठेवायचं आहे 5-10 मिनटं रेस्ट करून. हे बी टाकू काय, मला ते टाकीते, जे होईल ते होईल. काय म्हणजे अंदाज बरा होता माझा त्याचं बघायला गेलं ते. काय माहिती चिकट बी जायला असेल तरी पिझ्झा आपल्यालाच खावायचा आहे. कोणचा म्हणा, डॉमिनोजची ऑर्डर राहिले, मला असं वाटते स्टिकी जायला. थोडंसं टाकीते, थोडंसं घालायला लागेल. आणि घाई असली का याचा हात बीत घालायला लागते, थोडंसं घालते. ते माहिती पडले पिझ्झा नाही तर भलतंच काहीतरी होईल. आजपर्यंत स्विगीवाले बी नाही आहेत. एकदा ट्राय केलं तर मी, योर एरिया इज आउट ऑफ डिलिव्हरी. जावाचं कायला. चलो इसको हम रख देते हैं अभी 10 मिनट के लिए. उसका ढक्कन है उधर. आता जरा साफसूफ करते. थोडं टायमात यार आयली कमी परत स्टार्ट. आयलेली आहे, तिला पटापट हात धुवून कामाला लाविले मी. टांबोटं कांदा कापीला ऑलरेडी मी साफ करून दिला, बिकॉज तिला जमेने झुमतन तिला गेली. घे क्यूब्स कापून स्क्वेअर. सुरी उलटी आहे ती यार. अरे मला उलटी जमते. हा सीधा धर, कापव. येते तुला कापी तर इथे मला
क्यूब्स बरेचसेच कापव ना, दिसलं पाहिजे बरेचसे. येते तुला कापिता येते. नाव हे 10 मिनिटासाठी ठेवील तर आटा. मी आता त्याच्यामध्ये परत याचा व्हिडिओ मध्ये होतं का मी मला थोडं तेल घालायला सांगितले. त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल घालून परत प्रॉपरली नीट करून परत थोडं टाइमसाठी ठेवायचं. त्याला ऑइल घालून थोडंसं नीट करून परत ठेवायचं. पिझ्झा खावायचा. इटेबल आवरा पिझ्झा काय इटेबल ते बरं नाही लागणार. आवरी मेहनत करतात नाही बरं लागलं ना. बटाटी बाफाची नल्ले आलू के पराठे हा सगळं मॅश डिश करून आलूच्या मध्ये घालायचं आणि पराठे बनवायचे. हे ऐसं करायचं. ऐसं सांगितले करायला. लाईक दिस. वॉट अ पिझ्झा मॅन. पिझ्झा डो कवरी मेहनत ही बोतकी दुकानांना. टेक दॅट ब्रेड आणता. इट इज नाईस अँड सॉफ्ट. पप्पा ना ते बाहेरचे ब्रेड नाही आवडत. घरा केलेला बरं. असं केलं आणि ठेवून परत त्याला बंद करते. मॅचिंग टी शर्ट. हां मॅचिंग. तिला मॅचिंग वाटते. मॅचिंग केलं. सॉसेजेस घे आणि रेडी कर. बाय द टाइम कॅरिंग ऑल पसार. ते ग्रँडमा हिची ग्रँडमा म्हणजे माझी आईस येल आणि टंगऱ्या मोडून टाकली पसारा बघितल्यावरती. लेट्स सी हाऊ इट गोज. सो मी त्याच्यामध्ये बेकिंग सोडा घालायला विसरलो. पण आता काय करू. त्याच्यावरची घालू शकते मी. I can't do that. No, I don't know. The process was very different, but it's okay. No, Rehari, we are going to bake it, yaar. Let's. I don't know. तो मी काय करू. Let's see. मी काहीतरी करते आणि मग बनवते. have tiara. तिने डिफ्रॉस्ट करून ठेवले सॉसेज सॉरी सलामी दाखव गो. सलामी कशी आणलाय त्यांची असं थोडं दाखव. अँड आता ती रेडी करते. शी इज व्हेरी एक्साइटेड टू गेट स्पॉइल्ड. स्टमक इज गोइंग टू गेट स्पॉइल्ड. सी किचन बरं वाटते ना रे. फ्लावर्स ठेवले मॉर्निंगला ठेवले. दॅट अँड दॅट फ्लावर. दॅट अँड ऑल्सो दिस वन. सो तियारा काहीतरी बोलायची. स्कूल काय चालवणार आहे. मंडेशी 3 तारखेशी. मंडे आणि परत 2 दिवस हॉलिडे. मेक्स नो सेन्स. सुट्टी झाली पाहिजे. सलामी कापाचे घेतले. कापो. पेपरनी व्हॉट सलामी वॉज टेलिंग. मिनीवाला ना. पेपरनी आम्हाला भेटले नाही तेव्हा आम्ही नॉर्मलवाले गोल मोठेवाले आणले. ते आम्ही आता त्याला बारके करू आणि खाऊ. बघू पिझ्झा कैसा होते यार. माहिती बी नाही होणार बी आहे का नाही. बिकॉज आमच्या मध्ये तेवढं टाईम नाही आहे. कारण 45 मिनिट्स रेस्ट सांगितले ते डोला. तेवढं टाईम नाही आणि आमच्या मध्ये तेवढे पेशन्स नाही. आणि का आम्ही पेकू त्या पिझ्झासाठी. आम्हाला कडक धोंडा जरी मिळला ना त्यावर काही चीज आणि सॉसेस काय नावासाठी यार. काय रेट यारा. क्या गुंडा बनेगा रे तू. कुछ पिझ्झा विझ्झा होने नहीं वाला है. जायला जायला. प्रश्न असा आहे की आम्ही तो बेक मायक्रोमध्ये आम्ही कवर केलं नाही जिंदगीमध्ये. त्यामुळे काय बेक आम्हाला ये नाही ते कसं बेक करताना. तर आम्ही आता सोचित आहोत कसं बेक करायचं. नको बाबा तिचे बटर होतील ते पावाचे. आपू काहीतरी यायला टोपामध्ये प्री हीट करू थोडंसं पहिला. त्याच्यामध्ये आपली ती स्टँड आहे ते आपू आमटा ठेवतो गरम गरम. तो स्टँड ठेवू. स्टँडच्या वरती आम्ही एक बशी ठेवू. हां बशी ठेवू आणि त्या बशीवरती तो पिझ्झा ठेवू आणि मग मधीन घालू. बघू ते टोपान रेल का नाही रेल माहिती नाही. ऊपर वाला जाने पिझ्झा का क्या होने वाला है. बघूया. सिन्स आम्हाला ते चीज बारीक वाली नती मिळली. बारीक मोझरेला वाली ते आम्ही सोचित आहोत. हां आम्ही सोचित आहोत की याचंच बारीक कट करून घालू म्हणजे ती प्रॉपर मेल्टिंग वाली होईल.
टेस्ट पण बरं आहे. ती क्यूज वाली बी दे. आणि चिकट आय डोंट नो कापिताना होईल नाही मला होईल. येते का? तुला येते कापितं बट कट करताना ते असं होईल, ते स्टिक होईल सगळं त्याला. खाली आपण पहिला घालू. फ्रोझन नाही आहे ना जास्त, नरम झालेली नाही आहे. होऊ शकते, मला येते तरी. चीज खाओ और मोठे हो जाओ. ऍक्च्युली चीज इज हेल्दी. चीज हेल्दी असते. चीज खावायची, खूप चीज खावायची, मस्का खावायचा, घी खावायचं. इट्स गुड. तेलला प्रॉब्लेम आहे. घी चीज खाऊ शकते, चीज खा सकते हो. 2-3 स्लाइस. काय करतेस? काय चाललीस? तेच करतो तुला. ले काट इसको छोटे छोटे क्यूब्स में. ये खूप नरम आहे. आय थिंक याला फ्रीज करायला लागेल आपल्याला. थोडंसं हार्ड. आता खाली होतं, तुम्ही वरती ना तर ठेवलंस. वरती ना तर ठेवलं ते, याला तुला कट करायला लागेल. जा ठेव जा. आम्ही फ्रीज मध्ये ठेवायला चालू, मगशी करू. या क्यूब्स वाले चीज कट करायचे घेतले. क्यूब बघू होतात का नाही. लेट्स सी कशी होतात. नो आय डोंट वांट. ठीक द फोन इन हँड. ठीक द फोन इन हँड. वेट. हे बघ ऐसा पाहिजे आपल्याला. लोक बोलते नाही काय करतात, नाही ब्लॉक करतात का काय करतात, मोबाईल भी नाही धरता ये ना. हे बघ ऐसा पाहिजे आपल्याला, दिसे भी नाही. हा हे बघ दिसलं. ऐसा पाहिजे, बारीक बारीक बारीक. तो मी अभी वो कट कर आता आम्ही चीज कट करतो तत्पर्यंत याल कॅन वाईट. सडन प्लॅन चेंज की आम्ही बनवणार आहोत फ्राय पॅन मनीस. फ्राय पॅन मनी अशी प्लेट बरोबर फीड झाले. त्या प्लेटवरती आम्ही आटा हे करू आणि त्याच्यावरची सगळे टॉपिंग्स घालू आणि त्याच्यावर पिझ्झा बनवू. ही बसले डोंगरावरती. सो दिस इज आवर प्लॅन, नॉट द टोपवाला. घाई खूप आहे, तो आम्ही आता पेकणार नाही हो याला. लाईक 10-20% वरती आले. असं करताना तिचं वरती येते माहित आहे ना. म्हटलं इट्स ओके. कडक पाव चालेल आम्हाला. चालेल ना टियारा? येस और नो? No. दे कांट सी यू सेइंग नो. No. तो आम्ही असंच बनवू. लेट्स नीड इट मेक द पिझ्झा. लेट्स गो. पिझ्झा म्हणे गेलेस का मग बघायला कसं करतात? नाही. जवळ मिनी पाहिजे ते मला माहिती. असं करतात अक्षिदन अँड ऐसा काहीतरी करतात ना. You do your style यार, make it nice. लार्ज पिज्जा क्या चाहिए? मीडियम स्मॉल लार्ज मैडम? Large. आई डोंट नो कैसा बनाते हैं. लेट्स सी. ऐसा ये काय रोटी वाली ते मी. दिस लुक्स लाइक रोटी. इट्स नॉट इवन गोइंग अहेड आई थिंक बिकॉज वी डिडंट वेट. खूप घाई ना टियारा तुला. मला काय बोलतेस तू? कशी स्ट्रेच कशी होते? हाउ डज इट स्ट्रेच? Stretch it. स्ट्रेच इट लाईक ती प्लेट मध्ये बी फिट जायला पाहिजे. आपला एक क्रस्ट जाम जाड होणार आहे. Hey, don't make it. आता पिझ्झा मनी जेव्हा झालेलं असते ना तेव्हा फोकशी होल करायचं असतं त्यामध्ये. तर मी आता तेच करते, ते इम्पॉर्टंट पार्ट आहे. Done? Take the sauce. Now टियारा आमची बघा कशी सॉस लावते पिझ्झाला. आणि ती स्प्रेड करणार आहे. यू वॉन्ट पुट सम मेयो इन दॅट? हा, लास्ट टाइम वी हॅड पुट मेयो. कम ऑन. केचप घालायचं आहे थोडंसं. ओनली दिस पिझ्झा सॉस घाल. जास्तीच घातलंय म्हणजे ते एकदम टँगी सॉसी लागेल. थोडंसं स्लाईट घालायला पाहिजे होतं बट इट्स ओके. आमचं सगळं सॉरी किचन आटा झालंय फॉर नाव. बट स्टील वी हॅव अ नाईस क्लीन थिंग. कम ऑन टियारा. गेली माऊली चीजची स्लाइस आणायला. आता चीज स्लाइस घालील.
घरगुती पिज्ज़ा में आपका स्वागत है। हमारे पास है स्लाइस चीज़ और क्यूब चीज़। स्लाइस चीज़ को हमने डायरेक्टली डाला है और क्यूब चीज़ को हमने उसके और टाइनी क्यूब्स करके उसको ऊपर टॉपिंग्स के लिए रखा है। अभी टियारा धीरे धीरे सारी टॉपिंग्स करके आपको स्पेशल घरगुती पिझ्झा बना के खिलाने वाली है। बीजे स्लाइस खाण्याला गेलती ती इसली. तू अर्धी वाटं कामं काला करतेस का पण. चला काय केलंस फारीलस नो प्रॉब्लेम. घाल पिझ्झा म्हणे ते सगळं मेल्ट होणार आहे. नो प्रॉब्लेम. वेलेंकाला नाही देवाचं. तिला बरं नाही वाटत. तिला नाही देवाचं खावाला पिझ्झा. अँड दे आर ऑन अ स्ट्रिक्ट डायट. या we not give them pizza and all. That's bad for health for them. They're on a strict diet. I'm become little thin रे. Too much thin I'm become. I need to get little fat for my sides and all. थोडं खावायला लागेल. चीज बस आता बीजं सगळं टाक. थोडं थोडं अनियनचं व्हायला कर आणि टाक. थोडं टाक. पिझ्झा इज ऑलमोस्ट गेटिंग डन विथ द टॉपिंग्स. सलामीचे तुकडे घालायचे लाविले टियारानी. लेट्स सी कसा होता पिझ्झा. छान भूक लागली आता ते बघून यासाठी कच्चाच खाओ. लेकिन सबर का फल मीठा होता है. हमारा कड़क भी हो सकता है. अरे घाल तू सलामी ना चीज सगळंच घाल. टेन्शन नको घेऊ. आता आम्हाला थोडा टाइम द्या. आम्ही आता काहीतरी गडबड घोटाळा करू. पिझ्झा बनवू. तो जो भी असेल जेव्हा बनेल तेव्हा आम्ही परत तुम्हाला दाखवू. बाय. आता यू रेडी हाय जावाला फ्राय पॅनच्या मधीन आणि बीजे टॉपिंग्स रेडी केले आणि त्याला आणि वडा दोस चिली फ्लेक्स ऑरिगॅनो आणि गार्लिक अँड जिंजरचं पावडर टॉपिंग्स घालते. टियाराने आमचे गार्लिक आणि जिंजरचं पावडर खूप जास्त डायरेक्ट एके जागेवर घातलं तर आता ते मिनी जरा असं मिक्स केले आणि बीजं सगळं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घातले आणि आता या जाईल फ्राय पॅनमध्ये. पिझ्झा आम्ही बेकिंगला टाकीलाय. आमचं बेकर बघ कवर मस्त आहे बघा. आणि तत्पर्यंत टियाराला काम दिलंय जॅगरी कापाला. बिकॉज उद्याना हाय ऑल सोल्स डे आणि ऑल सोल्स डेचे दिसा खूप वर्षाशीन सगळी जण पहिल्याशीनच गोराचं बनवितान. भिजलेले चवलीचं त्या गोराचं बनवितान आणि ते खूप यम्मी लागते. ते ती आता ते जॅगरी कट करणार आहे. तोपर्यंत आमचा ह्याला पिझ्झा इज गेटिंग रेडी. टियाराला काम करताना बघितलं का मला जाम बरं वाटते. पण काय बी बोला ना टियारा. यू वर्क ॲट होम ऑल्सो ना. गुड गर्ल यू आर. गेले टाइम बघितलं असेल तुम्ही मामाच्या घरा बी कवर तिने काम केलं. साफसफाई करतो ती. शी इज व्हेरी नीट अबाउट ऑल हर वर्क. शी बघा तुम्ही बी बघा पोरी आमची कशी काम करते. आता जाऊन बैसून गोराचं कापेल तर मम्मी बी आमची काही बेना गेले. मम्मी आयली का मग सगळं रेडी करेल उंद्यासाठी गोराचं बनवायला. हे कवा बनेल काय माहिती पडलंय करपलाय पिझ्झा. प्लेटीच्या बाहेर गेलाय आमचे आउट ऑफ द बाउंड्री. चला बघू थोडासा बेक झालाय का नाही. कम हियर. पाव आमचा थोडा बेक झालाय. जरा फ्लफी झालाय. वरती यायलाय. सॉफ्ट बी आहे. थोडंसं अजून शिजून दे. माहिती पडल्या मधीन कच्चा आहे. बट इट्स ओके. लेट्स ट्राय. उंद्याची तयारी चालू आहे गोराचं बनवायची आणि टियारा दमलेली आहे. जॅगरी कापू शकतेस. यू कॅन डू इट. ट्राय स्लोली. बोटं नको कापू. आणि आम्ही हाणले चवली गोराचा त्याच्यामध्ये या टाकीत आहोत ॲज यू ऑल नो. आणि याचं आम्ही गोराचं बनवणार आहोत. ही तयारी उंद्याची आणि आमचा सध्या आजचा पिझ्झा बघूया होते का नाही. इट्स ऑलमोस्ट डन गाईज. चटका लागला. ऑलमोस्ट डन. 5 मिनिटांना आम्ही तो खाऊ.
आणि वेनिकाला थोडासा तुकडा ठेवू. बिंग नॉट सो मीन. चिकन थोडंच आहे मी काढू शकते ती साईडला. आणि आमचा पिझ्झा हाय रेडी. बघा कसा धूर निघते. आणि आमचा सिम्पलच साधा पिझ्झा आहे आणि आम्ही आता खाऊ. अँड आर व्लॉग एंड्स हिअर बिकॉज आम्ही खाताना नाही जाऊ शकत, ते प्रॉब्लेम होते. सो बाय. आम्ही नेक्स्ट व्लॉगला भेटू आणि काहीतरी नवीन बनवू. टेक केअर. You thought we'll make so yummy pizza? एक नंबर पिझ्झा. बाय. एन्जॉय. थोडी बारीक झाल तू, थोडी जाडी होईन. बाय. How was the pizza, Aisha? Like nice, but why in this? This is it. What? This. अरे कॅप्सिकम आहे ते. I don't like. Don't eat.